असंख्य काळापासून म्हणजे मला वाटतं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्या होत्या त्याच यावेळी म्हटल्या की मराठी भाषा ही जात्यावरच्या ओवीमुळे जिवंत आहे. जेव्हापासून तेव्हापासून ती भाषा आहे आणि तीच भाषेमधलं एक गाणं आपण करावं, आपण ते आपल्या कार्यक्रमात आणावं, आपण ते लोकांपर्यंत पोहोचावं. कसं काय झालं त्याच्याबद्दल सांग. खरं तर जात्यावरची ओवी म्हणजे गावाकडच्या ग्रामीण भागात लोकांना आता माहिती आहे, पण शहरी भागात ते कुणालाच माहिती नाही आहे. आता अंगाई जरा लोकांना लोरी किंवा अशा चित्रपटांमधनं येतात, त्यामुळे ते माहिती असतात लोकांना कशा पद्धतीने गायलं जातं किंवा काय होतं. पण सहसा एका महिलेचं किंवा एका लेडीजचं व्यक्त होणं हे या ओवीतनं किंवा अंगाईमधनं सहसा आपल्या मुलाप्रती किंवा जनरलीच एकंदरीत समाजाविषयी अशा गोष्टी लोक किंवा महिला व्यक्त होत असतात. बहिणामाईंच्या वय आपल्याला किती माहिती आहेत, तर त्या तर खरं तर शिक्षण नव्हतं, पण काय त्यांनी महाराष्ट्राला ठेवा दिला आहे हे आपल्या सगळ्यांच्या अभ्यासातनं येतं किंवा जनरली माहितीच आहे. आख्यानामध्ये मुळात आम्ही आज आमचा अट्टहास होता की अंगाई ही लोकांना माहिती आहे, पण जात्यावरची ओवी आणि त्यातून महिलेचं व्यक्त होणं आजकाल जरा कुठेतरी व्हॉट्सॲपपुरतं जे राहिलं आहे ते आता कुठेतरी आपण गाण्यात यायला हवं. ओवीबद्दल दादाने सांगितलं तसं आपण जुन्या काही पारंपरिक ओव्या आहेत आपण ऐकल्या आहेत आणि त्यापैकी बऱ्याचशा ओव्या पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह नोटला की जिथे हॅपी त्यांचं इमोशन्स आहेत ते दाखवतात. पण या ओवीमागची कथा अशी आहे की दोन दोन बाया कुठेतरी जमल्या आहेत, एकत्र बसल्या आहेत आणि त्यांना त्यांचं माहेर आठवतं आहे, त्यांच्या आईची आठवण येते आहे, त्यांच्या वडिलांची आठवण येते आहे आणि आईवडिलांसोबत लहानपण कसं त्यांनी घालवलं आहे ते छोटे छोटे क्षण त्यांना आठवतात आणि ते एकमेकींना सांगतात. मी सुद्धा दोघी त्या ट्रान्समध्ये जातो की आम्हाला त्यातनं बाहेर येण्यासाठी परत एकमेकींना खूप वेळ लागतो.